नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. शेअर मार्केटच्या नावाखाली 70 लाखांना गंडा. दुप्पट परताव्याच्या आमिषानं 7 जणांची फसवणूक. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून कराड तालुक्यातील 7 जणांची 70,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी राहणार काले तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद रमेश पाटील राहणार पंचरत्न अपार्टमेंट आगाशिवनगर मलकापूर कराड असं संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काले येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची प्रमोद पाटील याच्याशी ओळख होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचं प्रमोद पाटील यानं या दोघांना सांगितलं. तसंच त्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. त्या गुंतवणुकीची विश्वासार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करून देण्याचंही प्रमोद पाटीलनं कबूल केलं. त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च 22 मध्ये 10.5 लाख आणि श्यामसुंदर सारडा यांनी 21 लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले होते. मात्र 2022 पासून 2024 पर्यंत प्रमोद पाटील यानं दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र शेअर मार्केट पडलं आहे, थोड्या दिवसांनी पैसे देतो असं सांगून त्यानं पैसे देण्यास टाळाटाळ केली. अल्लाउद्दीन तांबोळी, श्यामसुंदर सारडा यांच्यासह अन्य 5 जणांकडून प्रमोद पाटील यानं दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून पैसे घेतल्याचं तसंच सर्वांनी मिळून सुमारे 70,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे. अल्लाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. पाहत रहा लोकवृत्त.